11वी पास होऊन मुलगा 12वीत प्रवेश करतो. तिथून सुरू होतं त्याचं डेली रुटीन. रोज उठून कॉलेजला जाणं, कॉलेजमध्ये शिकवणीत लक्ष देणं, त्यानंतर घरी येणं, वडिलांनी खर्च करून लावलेल्या कोचिंग क्लासमध्ये जाणं, तिकडून आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणं. आणि एक दिवस त्याचं हेच रोजचं रुटीन त्याच्यासाठी कंटाळवाणं होतं. त्यात वडिलांनी बघितलेलं एक स्वप्न असतं, ते म्हणजे माझ्या मुलानं वैद्यकीय शिक्षण घ्यावं आणि त्यासोबतच माझा व्यवसाय सांभाळावा. पण पोराच्या मनात मात्र वेगळीच उर्मी असते. मुलगा लहानपणापासूनच हट्टी आणि बंडखोर असतो. मुलाला शिक्षणात अजिबात रस नसतो. त्यामुळे त्याच्या मनात अभ्यासाबद्दल द्वेष निर्माण होतो. आणि अभ्यासासमोर वडिलांची इच्छा पाठ सोडत नाही. वडील सतत त्या मुलाला अभ्यासाबद्दल सांगत राहतात. मुलगा देखील त्याचा हट्ट सोडत नाही. आणि मग एक घटना घडते. सगळ्या बातम्यांमध्ये खबर दिसू लागते. ती म्हणजे 19 वर्षीय मुलानं केली वडिलांची गोळ्या झाडून हत्या. आणि या बातमीमुळे अख्खं लखनौ शहर हादरून जातं. बापलेकाच्या नात्याच्या आड एक शिक्षण येतं. ही घटना घडली लखनौच्या आशियाना परिसरात. एका 19 वर्षीय मुलानं स्वतःच्याच वडिलांची हत्या केली. ही संपूर्ण घटना नेमकी काय, मुलांची मानसिक स्थिती अशा स्तराला का जातीये, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, लखनौच्या आशियाना परिसरामध्ये एक हृदयद्रावक आणि बापलेकाच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. 19 वर्षाच्या अक्षत प्रताप सिंगने त्याचे वडील मानवेंद्र सिंग यांची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर त्यानं त्यांची बॉडी फरफटत खाली नेत त्या बॉडीचे तुकडे केले, काही तुकडे फेकून दिले आणि उरलेले तुकडे घरामध्ये असणाऱ्या एका नॅड रंगाच्या ड्रम मध्ये भरून ठेवले. मुलाने वडिलांचा खून करण्यामागे एकच कारण होतं, ते म्हणजे वडील मानवेंद्र सिंग हे त्याच्यावर नीटच्या परीक्षेसाठी दबाव टाकत होते. वडील मानवेंद्र सिंग हे एका पॅथॉलॉजी लॅबचे मालक. लखनौच्या आशियाना सेक्टर एल मध्ये त्यांचं घर होतं. माध्यमांच्या माहितीनुसार मानवेंद्र सिंग हे 20 फेब्रुवारी पासून बेपत्ता होते. त्यानंतर अक्षत प्रताप सिंग यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वडील बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठल्याच प्रकारे गुन्ह्याची खबर दिली नाही. त्याने पोलिसांना सांगितलं की वडिलांनी मला सकाळी 6 वाजता उठवलं आणि म्हणाले की मी कामानिमित्त दिल्लीला जातोय, दुपारपर्यंत घरी परत येईन, तुम्ही दरवाजे बंद करून राहा. त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितलं की मी बऱ्याच वेळा वडिलांना कॉल केला, परंतु त्यांचे तिन्ही फोन हे बंद दाखवत होते. त्यामुळेच घरातले लोक त्रासात आहेत, म्हणूनच मी ही तक्रार नोंदवायला आलो आहे. परंतु त्यानं दिलेल्या माहितीमध्ये पोलिसांचा संशय हा त्याच्या भोवतीच फिरत होता. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा वेगळ्या पद्धतीनं चौकशी केली तेव्हा अक्षत प्रताप सिंगने गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांसमोर कबूल केलं की वडिलांची हत्या मीच केली आहे. त्यासोबतच ही घटना घडत असताना त्याची बहीण सुद्धा समोर उभी होती, अशी देखील माहिती त्याने पोलिसांना दिली. मानवेंद्र सिंग हे बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी जो तपास केला त्यात मानवेंद्र सिंग यांच्या मोबाईलचं लोकेशन हे काकोरी मधल्या एका लॅबमध्ये दाखवत होतं. पोलिसांनी त्या लोकेशनवर जाऊन चौकशी केली तर त्यांना तिथे मोबाईल सापडला नाही. त्याच वेळेस पोलिसांनी अक्षत याची चौकशी केली तेव्हा अक्षतने त्याचा जबाब बदलला. अगोदर पोलिसांना त्यानं सांगितलेलं होतं की वडिलांनी स्वतः जीव दिला. त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याची जबरदस्तीने चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं की वडिलांची हत्या मीच केली आहे. तर बघा, मेलेल्या पोलिसांच्या माहितीनुसार घडलेल्या घटनेच्या दिवशी म्हणजेच 20 फेब्रुवारी सकाळी 4:30 वाजता वडील मानवेंद्र सिंग आणि मुलगा अक्षत सिंग यांच्यामध्ये नीट या परीक्षेसाठी तयारी करण्याच्या हेतून कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात वडिलांनी मुलाला घाबरवण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल काढलं आणि ते त्याला घाबरवू लागले. अक्षत त्यावेळेस शांत झाल्यानं त्यांनी ते पिस्तूल बाजूला ठेवून दिलं. याच वेळेला फायदा घेऊन अक्षतने ते पिस्तूल हातात घेतलं आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या. त्यातच त्याच्या वडिलांचा जीव गेला. या गोळीबाराचा आवाज ऐकून घरात असलेली त्याची लहान बहीण खाली आली. त्यानंतर अक्षतने बहिणीला देखील धमकी दिली आणि सांगितलं की त्यांच्या या रोजच्या अभ्यासाच्या प्रेशरला मी वैतागलो होतो, म्हणूनच मी हे पाऊल उचललंय. त्याचबरोबर तो त्याच्या बहिणीला म्हणाला की तू शांत बस, नाहीतर तुझा देखील जीव घेईल. या धमकीमुळे घाबरून गेलेल्या बहिणीने ही घटना कोणालाच सांगितली नाही. त्यानंतर वडिलांचा मृतदेह लपवण्यासाठी त्यानं 3ऱ्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरवर तो मृतदेह ओढत आणला. पण मृतदेह जड असल्यानं त्यानं तिथेच असलेल्या रिकाम्या खोलीमध्ये ठेवला. त्यानंतर ओळख मिटावी म्हणून बाजारातून जाऊन एक करवत विकत आणली आणि त्या करवतीनं मृतदेहाचे तुकडे केले. काही तुकडे कारमध्ये ठेवले आणि जवळच असलेल्या सदरोना ठिकाणी जाऊन फेकून दिले. त्यानंतर उरलेले काही तुकडे निळ्या ड्रम मध्ये ठेवले. याच तुकड्यांना लपवण्याच्या तयारीत असताना तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंतर 23 फेब्रुवारीच्या संध्याकाळी पोलीस अक्षतला घेऊन त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांना त्या निळ्या ड्रम मध्ये मानवेंद्र सिंग यांचं धड सापडलं.
या घटनेनंतर आरोपी अक्षत हा अटकेत असून पोलीस इतर तुकडे कुठे फेकले आहेत यासंबंधी त्याची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मानवेंद्र सिंग गेल्या 12 वर्षांपासून या वसाहतीत राहत होते. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. अक्षतची आई लहानपणीच वारली होती, त्यामुळेच तो खूप बंडखोर आणि हट्टी बनला होता. 4 वर्षांपूर्वी अक्षत असंच नाराजीचं पत्र सोडून घरातून पळून गेला होता. त्यानंतर अशा प्रकारे ही घटना आमच्या समोर आली. त्यामुळे आम्हाला देखील ह्या घटनेचा धक्का बसलाय. या अशा भयानक घटनेमुळे समाजामध्ये अनेक प्रश्न आणि भीती निर्माण होते. ती म्हणजे तरुण पोरांची मानसिकता अशा थराला नेमकी का जाते. यामागची कारणं बघितली तर समोर येतं ते म्हणजे तरुणांमधील वाढलेली अतिसंवेदनशीलता आणि त्यांच्याकडे कमी असलेले पेशन्स. आजची पिढी सोशल मीडियाच्या दुनियेत वावरताना झटपट श्रीमंती, स्वातंत्र्य आणि सुखाच्या मागे लागली आहे. जेव्हा वडील आपल्या अनुभवातून त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याला बंधनं घालतात, तेव्हा अशा तरुणांना ते आपले शत्रू वाटू लागतात. मोबाईलचं व्यसन, अंमली पदार्थांचा विळखा आणि हिंसक व्हिडिओ गेम्समुळे त्यांच्यातील भावना संपत चालली आहे. क्षुल्लक वादातून निर्माण होणारा राग इतका अनावर होतो की रक्ताच्या नात्याची जाणीवही उरत नाही. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी केवळ कायद्याची भीती पुरेशी नाही, तर मुलांशी गप्पा मारणं, त्यांना चांगल्या संस्काराने नैतिक मूल्य शिकवणं आणि त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं काळाची गरज बनली आहे. बाकी म्हणजे या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? माणसांची वृत्ती कुठल्या टोकाला पोहोचली याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.